पुस्तकाचं नाव आहे स्नेहगाथा, मंगेश पाडगावकर. आधार देणारा साहित्यिक. गेल्या 2-3 दिवसात मोहन वाघांच्या चंद्रलेखानं सादर केलेल्या वाऱ्यावरची वरात आणि बटाट्याची चाळ या प्रयोगांना तुडुंब भरलेल्या रसिकांनी हशा आणि टाळ्या यांनी दिलेली प्रचंड दाद मी स्वतः इथे बसून ऐकलेली आहे. थिएटरमध्ये बसून ती तुमची दाद ऐकताना मला एक विलक्षण अनुभव येत होता. हे कार्यक्रम होत होते पुलंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. पुण्यतिथी हा शब्द काय आहे हे मी आपल्याला सांगायला नको. पुण्यतिथी म्हणजे मरणाची तारीख, माणसाच्या मृत्यूची तारीख. आमच्याकडे कोकणामध्ये तर एकदा दिवे लागण होऊन गेल्यानंतर मृत्यूचा सूचक शब्द उच्चारणं हे सुद्धा वाईट मानलं जायचं. कुणीतरी जर पटकन म्हणालं, अरे तो मेला, तर आजी आजोबा एकदम ओरडायचे. इतकं मरणाचं भय आपल्याकडे असतं. मृत्यूच्या तिथीला आपण पुण्यतिथी असा शब्द वापरला. सगळ्यांच्याच बाबतीत ती पुण्यतिथी असते. ती भाषेची एक वहिवाट झालेली आहे, भाषेची एक चाकोरी आहे. कुठल्याही पत्राच्या मायन्यावर आपण श्रीयुत अमुक अमुक असं लिहितो. तो श्रीयुत लक्षाधीशही असतो आणि ज्याला संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत आहे, वानवा आहे, असाही तो श्रीयुतच असतो. 2 प्रयोग बघत असताना आणि आपली दाद अनुभवत असताना मला जाणवलं की पु ल देशपांड्यांसारखी माणसं क्वचितच जन्माला येतात. आणि अशा माणसांच्या बाबतीमध्ये पुण्यतिथी हा शब्द खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण असतो. आमच्या लहानपणी सांगत असत की दान दिलं की पुण्य लागतं. कुणी जलदान करी, कुणी अन्नदान, कुणी धनदान. पुलंनी सुद्धा फार मोठ्या रकमांच्या देणग्या दिल्या आहेत. मला नेहमी असं वाटतं की दान करून पुण्य लागतं ही गोष्ट खरी असली तरी शेवटी अन्न खाऊन संपतं, पाणी पिऊन संपतं आणि धन खर्च करून संपतं. पण पुलंनी आपल्याला आनंदाचं जे दान दिलेलं आहे ते कितीही खर्च केलं तरी आपण पुन्हा पुन्हा अनुभवू शकतो. एक प्राचीन ऋषी एक दिवशी पहाटे उठला. त्यानं सृष्टीचं सौंदर्य पाहिलं आणि विलक्षण आनंदाने भारावून जाऊन तो चटकन म्हणाला, पश्य देवस्य काव्यम न ममार न जिर्यती. हे देवाचं काव्य पहा, याला न मृत्यू न वार्धक्य किंवा न जरा अवस्था. पुलंनी जे आनंदाचं दान दिलं आहे त्याला ना मृत्यू ना वार्धक्य किंवा ना ती जरा अवस्था. आणि ज्याला मरण नाही आणि जरा नाही, अशा पुलंच्या त्या मृत्यूची तिथी मी म्हणालो त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने पुण्यतिथी आहे हे आपल्याला जाणवलंच असेल. पुलंच्या बरोबर मी 3 वर्ष ऑल इंडिया रेडिओमध्ये एका खोलीत टेबलाला टेबल लावून काम केलेलं आहे. 53 सालापासून गेली अनेक वर्ष मी त्यांना ओळखतो. त्यांची अनेक कामं विविध तऱ्हांची असत आणि प्रत्येक कामात ते जीव ओतून काम करीत. पुलंचं हे कर्तृत्व आणि बहुरंगी बहुढंगी व्यक्तित्व मी जेव्हा बघतो तेव्हा एका झाडाचं रूपक माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. आपण एखादं झाड बघतो, अनेक झाडं बघतो. प्रत्येक झाडाच्या फांद्या म्हणजे एका डान्सरनं घेतलेली नृत्याची पोज आहे असं वाटतं. एका झाडासारखं दुसरं झाड नाही. ही नृत्याची पोज वेगवेगळी आहे. झाडाला फुलं येतात, फळं येतात, हिरवीगार पानं येतात, पक्षी येऊन त्यावर बसतात. हे सगळं झाडाचं सौंदर्य आपल्याला दिसतं, त्याचं वैभव दिसतं. तसं पुलंचं पेटीवादन असो, नाटक असो, गाणं असो, एकपात्री प्रयोग असो की कलांचे तऱ्हातऱ्हांचे आविष्कार असोत, झाडांची पानं, फुलं, फळं यांच्यासारखे ते आपल्याला दिसतात आणि आनंद देतात. पण झाडाचं जे चैतन्य केंद्र आहे ते आपल्याला दिसत नाही. ते असतं झाडाचं मूळ, ते असतं जमिनीच्या खाली. मी जेव्हा पुलंच्या व्यक्तित्वाचे अनेक सुंदर आनंदयात्री, आनंददायी असे आविष्कार बघतो तेव्हा माझ्या मनात नेहमी विचार येतो की नवे नवे आविष्कार घडवणाऱ्या या पु ल देशपांडे नावाच्या माणसाचं जे मूळ, जे दिसत नाही किंवा त्यांचं जे चैतन्य केंद्र आहे ते नेमकं काय आहे. मी त्यांना पाहिलेलं आहे म्हणून सांगतो की त्यांच्यामध्ये एक असं काहीतरी होतं की ज्याला सतत आनंद निर्माण करण्यासाठी प्रकट होण्याची इच्छा, सर्जनशील होऊन प्रकट व्हायची इच्छा होती. झाडाच्या मुळामध्ये जशी आतून प्रकट होऊन बाहेर यायची इच्छा असते तशीच ती पुलंच्या बाबतीत होती. रेडिओवर असताना आमचं रेकॉर्डिंग झालं की मैफिल व्हायची. इतर माणसं देखील आमच्या खोलीत येऊन बसायची. मीही असायचो. गप्पा व्हायच्या. कोणी कोणाच्याही घरी गेलेलो असायचो किंवा कदाचित पुलंच्या घरी असायचो. मैफिली आणि त्या मैफिलींचा राजाच होता तो. सगळेच म्हणतात पु ल हा मैफिलींचा राजाच होता. मैफिली नेहमी आनंद निर्माण करीत असत. ईश्वराला आपण जे अनेक शब्द वापरतो त्यातला एक शब्द नटेश्वर आहे. मला हा शब्द खूप आवडतो.
नट जसा नाना तऱ्हांची रूपं घेतो आणि तुम्हाला आनंद देतो, तसाच हा जो नटेश्वर आहे हा नाना तऱ्हांची रूपं घेतो. रंगभूमीवर कलांच्या आविष्कारांची म्हणून तो नटेश्वर आहे. हा नटेश्वर पुलंच्या आत कुठेतरी होता. पुलं मैफिलीत असोत, घरातल्या खोलीत दार बंद करून लेखन करत असोत, रंगमंचावर असोत, खासगी मैफिलीत असोत, पुलं कुठेही असोत, त्यांच्यामधला नटेश्वर हा सतत प्रकट होत असे. रंगमंच हा तर रंगमंच, पण पुलंची खासगी बैठक हा सुद्धा त्यांच्या दृष्टीने रंगमंचच असे. मी पुलंना मैफिली माणूस म्हणालो. पुलंच्या मैफिली याचा अर्थ सगळ्या, विशेषतः तरुण लेखक कवींनी विशेष समजून घेण्यासारखा आहे. मी खूप मैफिली माणसं पाहिली आहेत. मैफिली माणसं ही दोन तऱ्हांची असतात. एक मैफिली माणूस असा असतो की ज्याला कामाची बैठक नसते. कुठलीही जबाबदारी, मग ती पुस्तक लेखनाची असो, कादंबरी लेखनाची असो, पुस्तक लिहिण्यासाठी 5-6 तास बैठक मारून महिने बसावं लागतं. ही कामाची बैठक ज्यांच्याकडे नसते अशी माणसं मैफिलीत किस्से आणि गोष्टी सांगून मैफिली रंगवतात. पण त्या गोष्टींमध्ये बराचसा भाग हा गॉसिपचा असतो, जो पुलंच्या खासगी मैफिलींमध्ये नसे. बाबासाहेब पुरंदरे गड चढणारे आहेत. मैफिलींमध्ये किस्से रंगवणारी माणसं जरी कुठलाही गड चढत नसली तरी त्यांच्या मैफिलीत एक गड असतो आणि तो म्हणजे भानगड. त्यामुळे त्यांच्यामध्ये गॉसिप असतं, सगळं असतं. आणि ही माणसं एका अर्थानं जरी आनंद देतात तरी एका अर्थानं ती आयुष्यातलं जे काही चांगले गुण आहेत त्यांच्यापासून पळून जात असतात. पुलंची ही मैफिल ही वेगळ्या तऱ्हेची होती. पुलं कष्टाला कधीही भ्यायले नाहीत. पुलंसारखा कष्टाळू माणूस मी पाहिलेला नाही. त्याचं इतकं सगळं साहित्य, तुम्ही त्यांची पुस्तकं बघा. नुसती उतरवून काढायलाच एक आयुष्य पुरायचं नाही इतकी विविध त्यांनी लिहिलं आहे. शिवाय स्टेजवरचं काम तर तुम्ही सोडूनच द्या. विलक्षण कष्ट घेण्याची ताकद असल्याशिवाय किंवा बैठक असल्याशिवाय हे शक्यच नाही. मला कुमार गंधर्व आणि पीएल यांच्यामध्ये या बाबतीत साम्य जाणवतं. कुमारला सुद्धा गाणं बिणं संपलं की गप्पा मारायची, मैफिलीची अतिशय आवड होती. तसा तोही मैफिली मनुष्य होता. आम्ही इंदौरला गेलो असताना एके दिवशी आम्ही बसलेलो होतो आणि गप्पा चाललेल्या होत्या. ते बोलत होते, मीही बोलत होतो, राहुल बारपुते बोलत होते. बोलता बोलता एकदम कुमार म्हणाले, अरे वा, क्या बात है. मी चमकलो. म्हटलं, अहो काय, कशाला दाद दिलीत कुमार? अहो नाही, आत्ता एक चटकन जागा सापडली. मी तुम्हाला सांगतो, बाहेर जागा शोधणारे आणि जागा घेणारे पुष्कळ लोक असतात, पण जो आत उभा आहे आणि ज्याला आत जागा सापडली आहे असा पु ल देशपांडे किंवा कुमार गंधर्व यांच्यासारखा माणूस क्वचितच असतो. ज्याला आत जागा सापडलेली आहे त्याची जागा कधीच जात नाही. आमच्या कोकणामध्ये सोयरोबा तांबे नावाचे संत कवी होऊन गेले. त्यांच्या फार सुंदर 2 ओळी आहेत. आम्ही नहो पाचातले, नहो 25 सर्वी असूनी आम्ही असर्वातले हो, आम्ही आतले हो आतले. आयुष्यातल्या अशा नाना रंगात पुलं रंगले. ते सगळे रंग आणि ढंग यांनी साहित्यातून व्यक्त केले, पण सर्वी असूनही असर्वातले ते राहिले. त्या मैफिलीत असूनही तो मैफिलीच्या बाहेर होता, कारण आम्ही आतले हो आतले. कुमारांनी म्हटल्याप्रमाणे त्याला आत कुठेतरी जागा सापडली होती. मी पीएलच्या शेकडो खासगी मैफिली बघितलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी मला सारखं असं वाटायचं की एखादं नाटक करायच्या अगोदर नटमंडळी एकत्र येऊन रिहर्सल करतात ना, रंगीत तालीम करतात ना, तशी पुलंची खासगी मैफिल ही त्यांची कुठेतरी रिहर्सल होती. त्या मैफिलीत तो कुठल्या तरी एका मोठ्या नाटकाची रंगीत तालीम सतत करत होता. हे सतत जाणवलं. आता पुलंच्या विनोदाच्या बाबतीत मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की पुलंचा विनोद हा अत्यंत निर्विष आणि निर्मळ होता. कुठल्याही अर्थानं त्यांचा विनोद कधी खालच्या पातळीवर उतरलेला नाही. विनोद अनेक तऱ्हांनी व्यक्त होतो. त्याची वाङ्मयीन मीमांसा करायचं हे स्थळ नाही, पण मला नेहमी एक वाटतं की काही जातींचा विनोद मोठा असतो, पण त्याच्यामध्ये माणसाकडे तुच्छतेनं पाहिलेलं असतं. माणसाची जरा कीव केलेली असते. त्या विनोदाच्या मागचं जे मन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी माणसाविषयीची तुच्छता असते. लहानपणी कोकणामध्ये आम्ही पोरं हातामध्ये काडी घेऊन किड्याला खेळवायचो. तो असा करायचा, तो तसा करायचा. मग आजूबाजूची पोरं मोठमोठ्यानं हसायची. माणसाला किड्यासारखं समजून काही माणसं विनोदाच्या काडीनं त्याला खेळवतात आणि आम्ही तुम्ही त्याला हसून दाद देतो. पुलंच्या कुठल्याही लेखातला, प्रयोगातला विनोद पहा. त्याच्यामध्ये माणसाची थट्टा केलेली आहे. माणसाच्या बावळटपणाची गंमत केलेली आहे.
माणसाचा दंभ, दोष या साऱ्याचं प्रदर्शन केलं आहे. पण हे सगळं करत असताना पुलंनी माणसाला कधी किड्यासारखं वापरलेलं नाही. माणसाकडे कधी तुच्छतेनं पाहिलेलं नाही. पुलंनी माणसावर प्रेम केलंय, माया केलीय. आई जसा प्रेमानं पाठीवर धक्का देते तसे उपहासाचे आणि उपरोधाचे धक्के पुलंनी दिले आहेत. पण त्यांच्या हातात कुठेतरी आईची माया आहे. जीवनाचं जे विदारक चित्र मर्ढेकरांनी पिपात मेले ओल्या उंदीर या कवितेत रंगवलेलं आहे त्याची जाणीव पीएलला नव्हती असं नाही. उत्तम जाणीव होती. धडपडून धडपडून तोही वर आलेला होता. अत्यंत संवेदनाशील अशी नजर त्याला होती. मर्ढेकरांनी म्हटलंय, माणसाची तुमची आमची अवस्था अशी आहे की जगायची पण सक्ती आहे आणि मरायची पण सक्ती आहे. पुलंनी त्याच्यापुढे आणखी एक ओळ लिहिली नाही, पण त्यांनी अप्रत्यक्षपणे ती लिहिली आहे. असंच त्यांचं साहित्य आहे. मर्ढेकर म्हणतातच, जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे. त्यापुढे पुलंची ओळ आहे, हसायची पण सक्ती आहे. होय, जगायची सक्ती आहे, मरायची सक्ती आहे. हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण पुलंच्या विनोदाला तुम्ही दाद देता, गाण्याला सुरांना तुम्ही दाद देता, पेटीलाही दाद देता आणि इथे त्यांच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशी प्रचंड हशा टाळ्यांनी एक आनंदोत्सव साजरा करता. याचं कारण हसायची पण सक्ती आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात कटकटी आहे, त्या कोणालाही चुकलेल्या नाहीत. त्यामुळे जगायची पण सक्ती आहे तशीच हसायची पण सक्ती आहे. फ्रेंच कलावंत मार्सेल मार्सो हा पीएलचा अत्यंत आवडता कलावंत होता. तो मायमिंग म्हणजे मुकाभिनय करे. तो मुंबईला आलेला असताना मी स्वतः त्याचा प्रयोग मुंबईला पाहिलेला आहे. मुकाभिनयात त्याचा शेवटचा आयटम मुखवट्याचा असायचा. हास्य, दुःख, एकाकीपणा, असहाय्यता, मूकपणा असे तऱ्हेतऱ्हेचे मुखवटे एकावर एक घालून तो स्टेजवर येतो. मुकाभिनयानं एकेका मुखवट्याचं दर्शन देऊन झाल्यावर तो मुखवटा काढून टाकतो. असं करत शेवटी सगळे मुखवटे काढून टाकल्यानंतर आणखी एक मुखवटा तो काढून टाकायचा प्रयत्न करतो. तो त्याचाच चेहरा असतो. मुकाभिनयाने तो काढून टाकायचा प्रयत्न मार्सो करतो, पण स्वतःचा चेहरा कसा निघणार? ह्या प्रयत्नात तो थकतो, खाली पडतो आणि मरण पावतो असा तो खेळ आहे. पुलंनी मार्सेल मार्सो पाहिलेला होता. पुलंचाही हाच धंदा होता. हसवण्याचा माझा धंदा असं ते म्हणत असत. तऱ्हेतऱ्हेचे मुखवटे त्यांनी लेखनातून, एकपात्री प्रयोगातून तुमच्यासमोर काढले. पण मार्सेल मार्सोसारखा स्वतःचा चेहरा उपडण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. याचं कारण असं की मुखवट्याला चेहरे असतात, पण त्याला डोळे नसतात. पीएलला हे ठाऊक होतं की आपला हा जो चेहरा आहे त्याला डोळे आहेत, तो बघू शकतो. हे जे बघणं आहे ही पीएलची शक्ती होती. तुमच्या आमच्याकडे साध्या सुध्या नाना तऱ्हांच्या अनुभवांकडे पीएल मोठ्या गमतीनं बघत असत. त्याचे गुडघे फार थकलेले असत. पुष्कळ वेळा मी त्याला मुंबईहून फोन करत असे. आपलं काय असतं, आपली दुःख रर करत आपण सारखी सांगत असतो. काही लोक आपला आजार इतकी वर्णन करून सांगतात की ते ऐकताना आपण आजारी पडणार असं आपल्याला वाटतं. पण पीएलला फोन केला आणि विचारलं की पीएल कसं काय चाललंय तुमचं, गुडघे काय म्हणतायत, तर तो म्हणायचा, पाडगावकर काय सांगू तुला, यांच्यासमोर मी अक्षरशः गुडघे टेकलेत. कधी कधी त्याच्या ट्रस्टच्या कामासाठी त्याला अनेक फॉर्म भरावे लागत. पीएल तसा कष्टाळू होता, पण कारकुनी कामाचा कंटाळा. स्वाभाविक आहे, अनेक सरकारी कायदे कानून असतात, त्यानुसार त्याला अनेक फॉर्म भरावे लागत. तो कंटाळला होता. मी त्याला फोन केला आणि म्हटलं, अरे काय चाललंय पीएल, अरे काय सांगू तुला, हा फॉर्म भर, तो फॉर्म भर, कंटाळलोय. लोक सारखे फोन करतात आणि विचारतात, काय पीएल साहेब काय चाललंय. मी त्यांना सांगतो, पीएल साहेब सध्या फॉर्मात आहेत. म्हणजे आपल्या गुडघ्याची सूज असो किंवा कंटाळवाणं कारकुनी काम असो, त्यांच्याकडे त्यांचं ते जे बघणं होतं ते विलक्षण होतं. आणि म्हणून हा चेहऱ्याचा मुखवटा फाडण्याचा मार्सेल मार्सोसारखा प्रयत्न पुलंनी केला नाही. शेवटची गोष्ट सांगतो. ज्या पार्ल्याच्या ठिकाणी पुलंनी आपलं सगळं बालपण आणि तरुणपण घालवलं, त्या ठिकाणी एकदा पुलंचा सत्कार होता. मला वाटतं त्याला 75 वर्ष पूर्ण झाली होती म्हणून. पण त्याला पार्किन्सन झालेला होता. हात कापत होता. पीएल बोलतील की नाही याची सुद्धा शंका होती. पण विलेपार्ल्याच्या लोकांनी तुडुंब गर्दी केली होती. पीएलला लहानपणापासून पाहिलेले म्हातारे सुद्धा तिथे आलेले होते. कोणीतरी हाताला धरून पीएलला स्टेजवर आणून बसवलं. मला ते इतकं असह्य झालं की माझे डोळे अक्षरशः भरून आले. मी त्यांच्या शेजारी बसलो होतो.
मी बोलताना एक आठवण सांगितली. खरी खोटी गोष्ट माहीत नाही, पण मी कुठेतरी वाचलं होतं की पहिल्या पार्लमेंटमधील गोविंद वल्लभ पंत कोण याची इतकी माहिती सगळ्यांना नव्हती. गोविंद वल्लभ पंतांचं असं होतं की स्वातंत्र्याच्या चळवळीत पोलिसांच्या लाठीमारामध्ये त्यांच्या पाठीच्या मणक्यावर लाठी बसल्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम झाला होता आणि त्यामुळे त्यांचे हात थरथर कापत. फार थोड्या लोकांना हे माहिती होतं. पार्लमेंटमध्ये होम मिनिस्टर म्हणून ते जेव्हा पहिल्यांदा भाषण करायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या हाताचा कागद थरथर कापायला लागला. तेव्हा तुमच्या आमच्यासारखे जे मेंबर्स होते त्यांना माहिती नव्हतं. त्यांना वाटलं की गोविंद वल्लभ पंत पहिलं भाषण करायला घाबरलेत का काय. त्यामुळेच 5-6 माणसं जरा हसली. ते गोविंद वल्लभ पंत त्यांच्या कानी आलं. त्यांनी थरथरणारा कागद हातात धरला आणि म्हणाले, माय हँड्स ट्रेम्बल बट माय डिसिजन्स डू नॉट. माझे हात थरथर कापतात, पण होम मिनिस्टर म्हणून मला देशाच्या संदर्भातले जे निर्णय घ्यायचे ते ठामच असणार आहेत. अतिशय चपळपणे सगळी कामं करत असताना मी पीएलला पाहिलेलं आहे आणि आज त्यांना थरथर कापत असताना स्टेजवर आणून बसवावं लागलं. पण मी गोविंद वल्लभ पंतांची गोष्ट सांगितली आणि म्हटलं की आज पीएलचं शरीर, हँड्स ट्रेम्बल होतील, पण त्यानं लिहिलेलं साहित्य हे ट्रेम्बल होणार नाही. ते ध्रुवाच्या अढळ ताऱ्यासारखं आहे आणि जातीयतेमुळे, आर्थिक समस्यांमुळे थरथर कापणाऱ्या आमच्या पुढच्या अनेक पिढ्यांना ते आधार देत राहील. म्हणून अशा पु ल देशपांडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण गेले 2 दिवस हा जो आनंदोत्सव साजरा केलात आणि त्यात त्यांच्या आठवणी सांगायची आणि त्यांच्या प्रतिभेच्या स्वरूपावर काही वेळ चिंतन करायची संधी मला या निमित्तानं दिलीत, त्याबद्दल या सगळ्या संयोजकांचा मी ऋणी आहे. पु ल देशपांडे यांच्या प्रथम स्मृतिदिनी बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे केलेलं हे भाषण